काटाईच्या साई पेट्रोल पंपावर एचपीसीएल ची नियमावली धाब्यावर. पेट्रोल डिझेलची बाटलीत सर्रासपणे विक्री. सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य. पेट्रोल पंप होऊ शकतो भस्मसात. परिसरातील स्थानिक नागरिक व पादचाऱ्यांचा जीव मात्र धोक्यात. याबाबत साई पेट्रोलियमचे मालक अशोक यादव यांना संपर्क साधला असता पण बोलण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. कल्याण सिटी रस्त्यावर हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी अंतर्गत असलेल्या साई पेट्रोल पंपावर अवैध डिझेल पेट्रोलचा विक्रीचा व्यवसाय धडाक्यात चालू आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमने दिलेल्या मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाईन्सला धाब्यावर बसून लाखोचा व्यवसाय अवैध मार्गाने साई पेट्रोल पंपचे कर्मचारी करत आहेत. नियमाचे सर्रासपणे उल्लंघन करत बाटलीत पेट्रोल व डिझेल भरताना सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाईन दिलेल्या असताना सुद्धा त्या नियमाची पायमल्ली साई पेट्रोल पंपचे व्यवस्थापन करताना दिसत आहेत. सर्वप्रथम या पेट्रोल पंपची संरक्षण भिंत ही उंच बांधली गेली नाही. उंच बांधली गेली नसल्याने पेट्रोल पंप वरील कर्मचाऱ्यांनी तर वॉल कंपाऊंडच्या बाजूला प्लास्टिक व इतर कचरा टाकल्याने त्या ठिकाणी मोठमोठे ढिगारे जमा झाले आहेत. त्याच कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ पेट्रोल, डिझेल व सीएनजीचे तीनही पंप आहेत. उन्हाचा पारा 42 डिग्री अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने प्लास्टिकने जर पेट घेतला किंवा कोणी सिगारेट पेऊन माचीस टाकली तर पेट्रोल पंप क्षणात भस्मसात होण्याची शक्यता नाकारता येणे शक्य नाही. हा पेट्रोल पंप भरवस्तीत व मुख्य रस्त्यावर असल्याने स्थानिक रहिवासी व चाकरमान्यात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते. बरं, या साई पेट्रोल पंपावर नियमावली ही फक्त कागदावर दिसून येते. ग्राहकांना तक्रार करण्याकरिता तक्रार पेटी किंवा तक्रार रजिस्टर दिसून येत नाही. आपत्कालीन किंवा तात्कालीन मोफत फोन सुविधा उपलब्ध असलीच पाहिजे ती दिसून येत नाही. पेट्रोल व डिझेलचे प्रमाण 5 लिटरचा मापक जग ठेवणे अत्यावश्यक आहे तो दिसून येत नाही. पेट्रोल व डिझेलची घनता तपासण्यासाठी 500 मिलीचा सिलेंडर ठेवलेला दिसून येत नाही. पेट्रोल व डिझेल गुणवत्ता तपासण्यासाठी फिल्टर पेपरची गरज असते तो साधा फिल्टर पेपर सुद्धा दिसून येत नाही. साई पेट्रोल पंप सारखे संपूर्ण महाराष्ट्रभर 43,000 पेट्रोल पंप उपलब्ध आहेत. परंतु साई पेट्रोलियम जो पंप आहे त्या पंपास हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने दिलेल्या मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाईनच्या नियमावलीस साई पेट्रोलियमचे निगरगट्ट मालक व त्यांचे रगेल कर्मचारी धाब्यावर बसवत आहेत असे सर्रासपणे दिसून येत आहे. साई पेट्रोल पंपचा मालक स्थानिक रहिवासी, तक्रारदार व पादचाऱ्यांचा जीवितास आमंत्रण तर देत नाही ना. तपासणी करता येणारे विजिलन्स अधिकाऱ्यांचे पेट्रोल पंप मालकाशी काही साटेलोटे तर नाही ना. नियमावली व सुविधा असताना एवढ्या असुविधेचा डोंगर रचण्यात साई पेट्रोल पंपचा मालक एवढा तरबेज असेल तर मग हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे नियम तोडल्यामुळे साई पेट्रोल पंपाला टाळा लावण्याची कारवाई हिंदुस्थान पेट्रोलियम प्रशासन करतील का, असा सवाल भयभीत व जीव मुठीत धरून राहणारे तक्रारदार, स्थानिक रहिवासी व चाकरमानी हे ग्राहक सेंट्रलाइज पब्लिक तक्रार रेडनेस अँड मॉनिटरी सिस्टम ला बातमी फॉरवर्ड करून पेट्रोल पंप बंद करण्यास भाग पाडणार आहेत. हॅलो. हा यादवजी नमस्कार. नमस्ते. सर कांबळे बोल रहा पत्रकार. हॅलो हॅलो. याबाबत साई पेट्रोलियमचे मालक अशोक यादव यांना संपर्क साधला असता पण बोलण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. ब्युरो रिपोर्ट, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, डोंबिवली. जसे पाहतो ना आपल्या बातमीचा वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या YouTube चॅनलवर.